सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भडगाव तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। कोळगाव येथे पोस्ट ऑफिस ज्वेलरी दुकान कारची चोरी झाली होती, तर एक दिवस उलटत नाही तोपर्यंतच गुढे गोडगाव तसेच चाळीसगाव तालुक्यातील गुढे जवळच असलेल्या बहाळमध्ये धाडसी चोऱ्या झाल्या। दिनांक 2 फेब्रुवारीच्या पहाटेच्या 3 वाजेच्या सुमारास देखील गुढे बस स्टॉप परिसरात 2 मेडिकल स्टोअर्समध्ये दुकानांची कुलूप कापून चोरी करण्यात आली होती। यामध्ये बस स्टॉपवरील प्रफुल्ल महाजन यांचे गिरणाई मेडिकल तसेच काही अंतरावर असलेल्या राहुल महाजन यांचे जान्हवी मेडिकलमध्ये देखील कुलूप कापून चोरट्यांनी कपाटामधील लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यामधून 20,000 रुपयांची रक्कम चोरून नेली होती। तसेच गिरणाई मेडिकलमधून देखील या चोरट्यांनी चॉकलेट बरण्यांबरोबरच 6 ते 7,000 रुपयांची रक्कम ही चोरून नेली होती। चोरटे ग्रामपंचायतचे नवीन बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच विजय महाजन यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिस बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील या चोरट्यांच्या हालचाली पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान कैद झाल्या। धारदार शस्त्र देखील यामध्ये दिसत आहे। लागोपाठ होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरामधील व्यावसायिकांबरोबर ग्रामस्थ भयभीत झालेत। या परिसरात पोलिसांचा धाक संपलाय का असा प्रश्न आता नागरिकांना पडला। अगोदर देखील शेत शिवारात कृषी पंपांच्या चोऱ्याबरोबरच वायर, स्टार्टर, मोटरसायकल त्याचबरोबर श्रीकृष्ण मंदिरात एका घराचा मागचा दरवाजा तोडून देवाच्या चांदीच्या वस्तूबरोबर इतर साहित्य देखील चोरी गेले होते। मात्र आजपर्यंत या मोटरसायकल तसेच चोरी केलेल्या वस्तू पोलीस आजपर्यंत शोधू शकले नाहीये, अशी चर्चा गुढेगावात दिवसभर सुरू होती। मात्र पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा शोध घ्यावा आणि गुढेगावात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बी, हवालदार पांडुरंग सोनवणे, एकनाथ पाटील, निलेश ब्राह्मणकर, किरण पाटील यांनी पाहणी केली आहे आणि पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव।